तरुण तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी कॉफी शॉप मालकांकडून छोटे कंपार्टमेंट उपलब्ध करून दिले जात होते। या कारवाईमुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली। हिडन, बडीज आणि दी सेलेक्श अशा 3 कॉफी शॉपवर पोलिसांनी छापे टाकले। प्रेमी युगलांना अश्लील चाळे करताना रंगेहात पकडले। हिडनमध्ये 4, बडीजमध्ये 2 आणि दी सेलेक्शमध्ये 3 कपल्स अश्लील चाळे करताना अवस्थेत आढळले। सर्व तरुण तरुणी 17 ते 21 वयोगटातील आहे। धक्कादायक म्हणजे कॉफी शॉप मालकांकडून तरुण तरुणी बेड असलेले छोटे कंपार्टमेंट उपलब्ध करून देण्यात आले होते। प्रत्येक कपलकडून एका तासासाठी 1000 रुपये आकारले जात होते। पोलिसांनी कॅफे हिडन कॉफी शॉपचा मालक गजेंद्र सुनील सुपेकर, बडीजचा मालक मेघराज दत्तात्रय चव्हाण आणि दी सेलेक्शचा मालक अमल दुर्गादास जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान जालना शहर पोलिसांनी गेल्या महिन्यात 2 सेंटरवर धडक कारवाई केली। आता त्याच पद्धतीने शहरातील आणखी 3 कॉफी शॉपवर पोलिसांनी छापा टाकून गोरखधंद्याचा भांडाफोड केलाय। जालना पोलिसांनी केलेल्या छापेमारीत मोठे सेक्स रॅकेट उघड झाले। शहरात 3 कॉफी शॉपमध्ये नावाखाली गोरखधंदा सुरू होता। पोलिसांनी कॉलेज तरुण तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले। मुलांनी आणि मुलींनी एज्युकेशन घेऊन मोठं झालं पाहिजे, परंतु अशा घटना घडल्यावर भारत हा कसा उज्ज्वल होणार? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।